तर हाय राम राम मंडळी. तर बघा मी आज भाकरी बनवित आहे. आता भाकरी म्हणजे रेग्युलरचाच माझा स्वयंपाक आहे. पण आज मी जे नवीन मुली आहेत म्हणजे शहरामध्ये पण राहणाऱ्या जे बायका आहेत आणि नवीन लग्न होऊन जे सासरी गेल्यात मुली त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ बनवलेला आहे. कारण माझ्या शेजारी जे आता मुली आहेत ना तर त्यांना अजून पण भाकरी बनविता येत नाही, म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ टाकत आहे. तर बघा हे भाकरी आता हे मी तव्यावर थोडंसं गरम पाणी टाकून गॅस चालू करून पाणी उकळून आपलं पीठ चाळून भाकरीचं त्या पिठामध्ये मी पाणी टाकलेलं आहे. आणि हे केल्यावर काय होते माहिती आहे का, ह्याच्यानं थोडं पिठाला आपल्या चिकटपणा येतो आणि आपली भाकरी तुटत नाही म्हणून. तर बघा आता तुम्ही म्हणता असेल ही बाई वेड्यासारखं भाकरीचा व्हिडिओ का टाकते. आता माझ्या खरंच शेजारला सांगते, एक मुलगी आहे तिला भाकरी अजून पण येत नाही, ते एक मुलगा पण तिला झालेला आहे तरी पण भाकरी येत नाही. तर मी तिला एका दिवशी भाकरी शिकवायला गेलते आणि ती मग थोडंफार 2-3 तास सांगितल्यावर तिला आता थोड्या थोड्या भाकरीचा जमत आहे. तर बघा मी आता आपण सगळं पीठ जे आपण आदण घेतलेलं आहे ते एकदाच चुरून घ्यायचं आहे आणि आपल्याला जेवढं भाकरीला लागते ते वेगळं चुरायचं आहे. आणि बघा हाताला चटके बसतील, थोडंसं गरम आहे तर थोडं थंड पीठ होऊ द्या आणि नंतरच पीठ तिमा. आणि आता बघा आपल्या जेवढं भाकरीला लागते तेवढंच आपण हातामध्ये घ्यायचं आहे. आणि आता ह्याची भाकरी आपल्याला एका पोळपाटावर थापटून घ्यायची आहे. मी तुम्हाला ताटामध्ये पण भाकरी थापून दाखवली असती, पण तुम्हाला नाही जमणार एका साईडला पीठ घेऊन, म्हणून मी पोळपाटावर भाकर थापा, जेणेकरून तुम्हाला अडचण होणार नाही आणि मोकळं भाकर तुम्हाला थापडता येईल, म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ असा एकदम सविस्तर दाखवलेला आहे. तर बघा मी साईडला जे हात घेते असा, तर इकडं तिकडं वाकडी भाकर होऊ नये म्हणून मी असं साईडला हात लावून थापून घेत आहे. तर पहा ही भाकर झालेली आहे. तर बघा आता ही खूप मोठी आणि पातळ भाकर झालेली आहे. तर आता हे भाकर आपण हळूच हातावर घेऊन, हे बघा मी तावा गरम झालेला आहे, तव्यावर अशी हळू भाकर सोडायची आहे. आणि अशी भाकर कुणाकुणाला ताव्यावर सोडताना ताव्यावरच आपला हात चिटकण्याची पण भीती असते. तर नवीन असाल तर थोडं सांभाळून करा. आणि अजून 2 प्रकार आहेत भाकर टाकण्याचे, ते दुसऱ्या प्रकार पण मी तुम्हाला सांगेल एखाद्या दिवशी. तर बघा आता ही आपली थोडी भाकर भाजली की आपल्याला ही भाकर पलटून घ्यायची आहे. तर बघा किती छान अशी भाकर झालेली आहे, पांढरी शुभ्र अशी आणि पातळ एकदम. तर माझा गळा बसलेला आहे. मी थोडं बाहेर मुंबईला गेले होते माझ्या मिस्टरला दवाखान्यात घेऊन, तर तिथलं असं थंड पाणी पिण्यात आलं, त्याच्यामुळं माझा घसा बसलेला आहे. तर त्याच्यामुळं आवाज माझा थोडा खराब येत आहे, तर तुम्ही आवाजाकडे दुर्लक्ष करा माझ्या. आणि बघा आता भाकरी अशी किती छान भाजलेली आहे. आणि बघा आता ही भाकरी टम्म अशी फुगलेली आहे. अहो चपाती खाण्यापेक्षा रोज भाकरी खावं, भाकरी सगळ्या शरीराला पण चांगली असते आणि आपलं पोट खरंच सांगते एवढं साफ एवढं छान असते ना पोट भाकरी खाल्ल्यावर. बघा मी तशीच दुसरी पण भाकरी थापून घेतलेली आहे. आणि डॉक्टर पण सांगतात भाकर आणि भाजी खा, दुसरं काही खाऊ नका, बाहेरचं तर अजिबात खाऊ नका. भाकरी बघा किती पांढरी शुभ्र आणि किती छान झालेली आहे. याच्यासोबत बघा वांग्याची भाजी, टमाट्याची चटणी, मेथीची भाजी. टाटा बाय बाय.